काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या. एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण. राज ठाकरेंचं नाव घेतलं. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबाबत केलेल्या मर्सिडीजबाबतच्या विधानावरून महाराष्ट्रात राजकारण तापलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. नीलम गोऱ्हेंच्या या विधानावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंची पाठराखण केली. एकनाथ शिंदे म्हणाले की नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरून एक वाक्य बोलल्या, ते काही जणांना प्रचंड झोंबलंय. नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळेधंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या. नीलम गोऱ्हे यांच्यापूर्वी अनेक लोक याबाबत बोलले आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसेच राज ठाकरे म्हणाले की त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र नीलम गोऱ्हे बोलल्या तर लगेचच त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका करणं हे तुम्हाला शोभत नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अनेक लोक बोलले, राज ठाकरे साहेब बोलले यांना खोके नाही कंटेनर लागतात. राणे साहेब बोलले, रामदास भाई बोलले, नितेश राणे बोलले. हे काही नवीन नाही. पण नीलम ताईच्या मागे एवढे लागले मिरच्या लागल्या. पण नीलम ताईला देखील एक माझी लाड बहीण, तिला एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं, आरोप करणं त्यांना शोभत नाही. अरे दूध का दूध, खरं बोललं की ते खरं बोलल्यानंतर कसं मनाला बोचत. खरं बोलल्या त्या आणि काय बोलल्या खोटं. ते काय देना बँकच आहे, इकडं देना बँक आहे. दोन्ही हाताने आम्ही आतापर्यंत दिलं आणि समोर लेना बँक आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जे बोलल्या ते कटू सत्य आहे. परंतु जाऊ द्या, त्याच्यामध्ये मला जायचं नाही. परंतु एका भगिनीला, जी नीलमताई गोऱ्हे, कुठेही राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या, काही दुर्घटना घडू द्या, पहिली धावून जायची. तेव्हा नीलमताई चांगल्या होत्या. आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आता होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चर्चा मागितली. महिलांना अधिक सक्षम करणं, महिलांना अधिक ताकद देणं, यासाठी देखील नीलमताई काम करतात. आणि हेच पोटदुखी आहे. जे चांगलं काम करेल त्याचा निषेध कसा करायचा, त्याला बदनाम कसं करायचं, ही पोटदुखी आहे. पोटदुखी थांबत नाही. याचं कारण ते डॉक्टर कडून औषध घेत नाहीत, ते कंपाऊंडर कडून औषध घेतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.